येऊन गेलोय परत विला. हे बघा हे पण पब्लिक आता विलामध्ये येऊन गेली आहे. जाऊ लॉक वगैरे उघडू जाऊ थोडं बसू आणि नाही रे लॉक नको चावी 2 मिनिटं गाडीची फेकू नको ना. तर मग आता जाऊ मध्ये लोणा आपल्या विलामध्ये बाकी नंतर मग स्विमिंग पूल वगैरे मध्ये. स्विमिंग पूलमध्ये वगैरे खेळून झालं आता इथं. आणि हे बघा दादा सगळे मस्त नाश्ता करायला बसले. भत्ता वगैरे खाऊन घेऊ आपण इथं. भत्ता वगैरे खाऊन झाला का परत आता मध्ये जाऊ. आता तो मोबाईल चार्जिंगला लावून चार्जिंग नाही मोबाईलमध्ये बिलकुल पण. मग आता चार्जिंगला लावून झाल्यावर आहे ना परत आपण कंटिन्यू करू. इथं सगळे मस्त गाण्यांच्या भेंड्या खेळून. दाजी इकडं बसले. इकडं महिला मंडळ इकडं पुरुष मंडळ. तर मग आता आहे ना काउंटिंगमध्ये महिला मंडळ थोडीशी मागे आहे कारण की महिला मंडळाला आता गाणं सुचत नाही आहे आणि आम्ही थोडंसं फॉर्ममध्ये आता. तर मग असं चालू आहे. चला यांना बी गाणं येऊन गेले आता काही करू नाही शकत. ठीक आहे म्हणजे काय झालं काय पाहिजे तुला परत ना आला भाऊ आपल्याला. आहे ना थोडंसं नाचून वगैरे झाल्यानंतर मला भूक लागली. आपली ऑर्डर पण येऊन गेलेली आहे. इकडं नॉनव्हेज साईड इकडं व्हेज साईड. आणि नॉनव्हेजमध्ये आता दाजी आहे, मयुरी दिदी आहे, सोनू आहे, मी आहे. हे 2 छोटे व्हेज चिल्ले वाले आणि बाकीचे सगळे व्हेजवाले. हा बी व्हेज ते बघ ते पण व्हेज तिकडचे ते अनुभव पण. तर मग जेवण वगैरे करून त्याच्यानंतर ना दमशराज खेळायचे. तर त्याच्यासाठी पण बघू आपल्याला की दमशराज कोण खेळतं कोण नाही. त्याला होता जिंकून गेलं आता दुसरा राऊंड. तर ठीक आहे आता चालू आहे दमशराजचा गेम. हे बघा हे सगळे बसलेले होते. हा नाही नाही गजनी बत्तीगुल हा ना मी बोललो ना गजनी 2 वर्षे. किती वर्षे थांबा दाजी किती वर्षे. ओ दाजी किती वर्ड्स आहेत ते सांगा ना. 1 2 3 4 वर्ड्स किती आहेत. बर 5. हा भूलभुलैया झालंय बघा त्यांनी सांगितलं. आता जय जो 1 लेटर 4 लेटर आहे. हा पोट ते का बधाई हो. गोल
गोलमाल संपला विषय गोलमाल. मराठी पिक्चर आहे. किती वर्ड्स आहेत? 4 वर्ड्स. 4 लेटरचा एक वर्ड आहे. झोंबिवली झालं ते तिथंच झालं. झोंबिवली. आपण हौजी खेळू राहिलो. 50-50-40 शांत बसायचं, जास्त बोलायचं नाही, शांत बसायचं निघायचं. हे बघा आता आपण हौजी खेळू राहिलो. आपण हे बघा माझ्याकडे कार्ड देऊन दिलेले हौजी खेळायला. आणि हे बघा हे सगळे आता हौजी खेळायला बसले. आता हौजी 140 द्यायचे त्याला पूर्ण 140 देऊन टाकायचे. बरोबर. अर्ध्यांचा ब्रेकफास्ट होईल, एकाचं लंच होईल, एकाचं डिनर होईल आणि मग हा ब्रेकफास्ट वाला नाही राहणार, डाय पूर्ण वाला राहील. चला नाही ब्रेकफास्ट पैसे वाढवून घ्या ना 10,000 रुपये. जयेश भाऊचं म्हणलंय 50-50 खेळा. चला हा बरोबर आहे. हा आय लव्ह यू राणी. हा झालं खेळून नाचून कुदून सगळं झालंय. आता डायरेक्ट झोपायची तयारी आहे बघा. त्यांच्यानंतर चालू आहे खाली आता बाकीचे झोपले आणि आता झोपी. गुड नाईट. बाकीचं सगळं उद्या बरोबर ना. तर आपलं आता आहे ना सकाळी उठून मस्त आवरून वगैरे झालंय आणि आता आपल्याला परत काय करायचं अजून तर नियोजन नाही काही, पण मग बघू. आता आपलं ना चेकआउट वगैरे करून झालं आहे, आपला विला सोडून झालं आहे आणि आपण आता जाऊ. पहिले नाश्ता वगैरे करू. नाश्ता करून झाल्यानंतर मग जाऊ परत कल्याणला. बॅगा वगैरे ठेवणं चालू आहे. आता बॅग्स वगैरे ठेवून मग निघू. आता बसून घेतलंय. हे दिलं होती काय बाजूला आपला दिला होता आणि आता निघालोय आपण. आता जाऊ डायरेक्ट कल्याण जायचं आहे. तर आता नाश्ता वगैरे करून घेऊ थोडासा आणि मग डायरेक्ट कल्याण. सगळ्या गाडीत बसून गेले. हे बघा आता निसर्ग खूप भारी आहे. काल ते गाणं आठवलं नाही ना, हिरवा निसर्ग छान वाटतं यार. किती भारी वातावरण झालेलं आहे. हळूहळू चालले. नको खाली नाही थांबायचं नाही. ते मार रे पोरं लई. आता आम्ही आहे ना मग लोणावळ्याला यायला एक घाट लागतो. तर मग तो घाट आहे ना, हे बघा मी तुम्हाला सांगतो. हे बघा इथं मस्त वॉटरफॉल आहे. त्यानंतर ही व्हॅली इथं खूप भारी दिसतो इथला. तेव्हा तिथे एक धबधबा वाहतोय खूप भारी मोठा. तर मग आता आहे ना नाश्ता वगैरे करायला जाऊ आपण. इथं मध्ये नाश्ता वगैरे झाला का मग परत पुढे जाऊ. थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे आणि आपण आलो आता गजानन महाराज मठात खोपोलीला. तर हे बघा अशी इथं मठाचे जागा आहे आणि इथं म्हणता की मठामधून आहे ना नदी वाहते म्हणे आणि तिथं नदीमध्ये समाधी घेतलेली आहे. मग ते पण बघू आता. महाराज मठात आहे ना गर्दी खूप झाली. गगनगिरी का सॉरी गगनगिरी महाराजांच्या मठात आहे ना गर्दी खूप झालेली आता. इथं काही नाही इकडं आणि हे मठाचे मध्ये. आणि इकडं पुढे ना एक ब्रिज येईल आणि ब्रिजच्या खाली ना
एक नदी वाहते आणि त्या नदीत आहे ना गगनगिरी महाराजांनी समाधी घेतली आहे. गर्दी खूप आहे, गर्दी खूप झाली आता. गुरु गगनगिरी महाराज यांच्या आहे ना मठात आहे ना बा गर्दी पण खूप झाली. आणि या साईडने बघा तर मठाच्याच बाजूला पण आहे आणि मधून पण आहे, क्रीक पण आहे. पुढं दाखवेल मी ते तुम्हाला. बघा मठात आहे ना खूप गर्दी आहे बघा. मध्ये पूर्ण लाईन्स आहेत आणि आपल्याला आहे ना जास्त टाईम होत नाही. काही पण आपल्या चपला कोण आणल? जास्त मध्ये जायचं नाही. कोण आणल? कोण जाणार? मठाचं तुम्हाला घेऊन आता जाऊ परत चप्पल वगैरे घेऊ. चप्पल आपण रॅकमध्ये ठेवतो असे परत गाडी घ्यायला जाऊ. गाडी आपली जवळपास 1 किलोमीटर लांब लावलेली असेल. गाडी घ्यायला जाऊ, गाडी काढून येऊ आणि मग परत मग आपल्या प्रवासाला कल्याणला पुढे. हे बघा परत दाखवतो तुम्हाला इकडून असं निसर्गरम्य वातावरण. तिकडे वर डोंगरावर धबधबा आता आहे आणि इकडं हा मठ आहे. पाऊस चालू झाला एकदम धावपळ सगळे येऊन लागले आता. गाडी बाहेर खूप जोरात मग चालू विषय असा झाला समोर नाही का अजून एक इर्टिगा लागलेली होती आणि सोनूला वाटलं की आता इर्टिगा आपली येते त्या इर्टिगाचा दार उघडून आता ठीक आहे चला आता झालंय. आपलीच कमी नाही, दुसरी बाई येऊन बसली आहे आपल्या गाडीत. तर मग वातावरण आता असं झालेलं आहे पूर्ण पाणी त्यांना चपला देऊन टाकायला घेतल्या. जाऊ आता आपण परत कल्याण. चलो आपण येऊन गेलो नाशिक आणि नाशिकला आता 9 वाजून जवळपास आपल्याला 11-12 मिनटं होत आले. तर लागला आहे सगळ्यांना भूक आणि भूक लागल्यामुळे आता आपण थांबलो तर रेस्टॉरंटमध्ये इथं काय श्रीजी फॅमिली रेस्टॉरंट शिवन्या इकडं बसली आणि मग आता इथं जेवण वगैरे करू आणि मग घरी जाऊ. आणि सामान वगैरे डीमार्टला गेलो थोडंसं. डीमार्टला पण सामान वगैरे घेतलं, सामान वगैरे वर ठेवून घेऊ. कशाचे काय लाईक काय